अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्या स्वामी महाराजांचा येत्या 10 एप्रिलला प्रकट दिन येतोय। तर प्रकट दिन निमित्त प्रत्येकाने काही ना काहीतरी सेवेला सुरुवात केली असेल किंवा प्रत्येकाने त्या दिवशी काय करायचं याचं आयोजन सुद्धा आतापासून नक्कीच केलं असेल। कारण प्रत्येक स्वामी भक्तांसाठी प्रत्येक स्वामी सेवेकरांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, तो म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा। हो, सोहळा कारण आपल्याला तो सोहळ्यासारखाच साजरा करायचा। त्या दिवशी आपल्याला काय करू आणि काय नको असं असतं। तर आपण प्रकट दिनाच्या दिवशी कोणती सेवा करू शकतो याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेला आहे। जर कोणी नसेल बघितलं तर अवश्य बघा। त्याचबरोबर आपल्याला 21 मार्च पासून 10 एप्रिल पर्यंत 21 दिवसाचं पारायण सुद्धा करायचं होतं, परंतु कोणी नसेल केलं तर आता काय करायचं, तर व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे। 21 दिवसाचं पारायण आपल्याला करता नाही आलं, कोणाची मासिक पाळी होती असेल, कोणी बाहेर गावी गेलं असेल, सुवेर सुद्धा किंवा अजून काही कोणाची अडचण होती असेल आणि म्हणून जर तुम्हाला 21 दिवसाचं पारायण करायला जमलं नसेल तर काय करायचं, काही हरकत नाही। आपण 11 दिवसांचं सुद्धा पारायण करू शकतो। ही 11 दिवसांची संकल्पयुक्त सेवा आहे। तर आपल्याला 31 मार्च पासून 10 एप्रिल पर्यंत या 11 दिवसांची ही सेवा करायची आहे। रविवारी येतोय 31 मार्च, त्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवाची सर्व पूजा वगैरे आटोपल्यानंतर स्वामींसमोर बसा। एक फुलपात्रात पाणी घ्या आणि एक ताम्हण घ्या। फुलपात्रातलं पाणी आपल्या हातात घ्यायचं आहे थोडंसं, त्यामध्ये आपल्याला तांदूळ आणि फूल घ्यायचंय। त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय, गोत्र सांगायचंय, गोत्र माहित नसल्यास काश्यप गोत्र सांगायचंय आणि तुम्ही ज्या इच्छेसाठी हे पारायण करणार ती इच्छा सांगायची आणि फक्त स्वामींना सांगायचंय की 10 एप्रिल पर्यंत प्रकट दिन सोहळ्यापर्यंत मला तुमची 11 पारायण करायची आहे, ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत। श्री स्वामी चरित्र सारामृताची मी 11 पारायण करणार आहे, तर ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आणि हे पाणी तुम्हाला तांबणात सोडायचं आहे। त्यानंतर हे पाणी तुम्ही तुळशीत घालू शकता। अशा प्रकारे संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला मठात किंवा केंद्रात जायचंय, तिथे एखादं नारळ, खडी साखर असेल तर एखादं फूल स्वामींसमोर ठेवायचं आहे आणि स्वामींना तिथेही जाऊन सांगायचंय की मी 11 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करणार आहे, तर ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशा प्रकारे आणि मग तुम्हाला सेवेला बसायचं। तर सेवा कोणती करायची आहे, स्वामी समर्थ महाराजांचा सगळ्यात अतिशय पवित्र असा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत। हो, तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय पवित्र आणि तितकाच प्रभावी ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये अक्षरशः स्वामींचा आत्मा वास करतो। स्वामी जेव्हा आपण हे पारायण करत असतो तेव्हा हा अनुभव प्रत्येकाने घेतला असेल, कारण जेव्हा आपण पारायण वाचतो तेव्हा एक विलक्षण शक्ती किंवा विलक्षण प्रकारचं तेज आपल्याला जाणवतं। खूप अडचणी असतील, तुम्ही खूप त्रासलेला आहात, कुठलाच मार्ग दिसत नाहीये, तर सरळ 31 मार्चला तुम्ही 11 दिवसाच्या पारायणाला बसून बघा तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं होईल। ज्याही काही वाईट काळातून जात आहे ती इच्छा स्वामींना सांगा, स्वामी महाराज तुम्हाला स्वतः त्या त्रासातून त्या संकटातून बाहेर काढायला मदत करतील। तर काय करायचंय, 31 मार्च पासून 10 एप्रिल पर्यंत कोणती सेवा करायची, तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला 11 पारायण करायचे। एक पारायण म्हणजे काय, तर 1 ते 21 अध्याय या पारायणामध्ये आहेत, या ग्रंथामध्ये दिलेले आहेत। 1 ते 21 अध्याय तुम्ही एकाच दिवशी पठण करायचे, म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होतं। अशी तुम्हाला 11 पारायण 11 दिवसात पूर्ण करायची आहेत। 1 ते 21 अध्याय तुम्ही एकाच वेळी एक बैठकीत एक मांडी पारायण करू शकता। पण जर जमत नसेल, लहान मूल घरी आहे किंवा काही अडचण असेल, खाली बसता येत नाही तर खुर्चीत बसून सुद्धा केलं तरीही चालेल। काही अडचण असेल तर तुम्ही थोडे वाचा, म्हणजे 7 वाचा किंवा आधी 10 वाचा नंतर 11 वाचा, असे तुम्ही थोडे वाचले तरी चालेल। पण जर जमत असेल, शक्य असेल तर एक बैठकीत तुम्ही हे पारायण करून बघा। त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणती सेवा करायची, तर 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारणारा मंत्र म्हणजे तारक मंत्राचं पठण करायचंय। तारक मंत्र कोणता, तर निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा स्वामींचा तारक मंत्र आहे, तर त्याचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचंय। त्याचबरोबर स्वामींचा षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ, याच्या तुम्हाला 11 माळ जप करायचे। तर या 3 सेवा तुम्हाला या 11 दिवसात करायच्या आहेत। तर त्यातही तुमचं मासिक पाळी आली तर 5 दिवस स्किप होणार आहे, तर काय करायचं, तर तेवढे 5 दिवस स्किप करा आणि उरलेल्या दिवसात तुम्ही जर 2 जरी स्वामी चरित्र पारायण एका दिवशी केली तरीही चालतील, जेणेकरून प्रकट दिनापर्यंत तुमची 11 पारायण पूर्ण होणार आहेत। 2 पारायण तर तुम्ही करू शकता, सकाळी केले तरी चालेल, संध्याकाळी एक करा। अशी 2 प्रकारची पारायण जर तुमची झाली तर प्रकट दिनापर्यंत तुमची 11 दिवसांची सेवा पूर्ण होते। बघा तुमच्यावर आहे, तुम्ही कसं करायचं। 11 दिवस कंटिन्यू रोज वाचायचं की रोज 2 वाचायचं असंही केलं तरीही चालेल, फक्त तुमच्याकडून प्रकट दिनापर्यंत 11 पारायण पूर्ण झाली पाहिजेत। तुम्ही जर माझा आज व्हिडिओ बघताय तर उद्यापासून सुद्धा तुम्ही या प्रकट दिनाच्या 11 दिवसांच्या सेवेला सुरुवात करू शकता। अगदी 31 मार्च होऊन गेला असेल तर मग आता काय करायचं, आता तर 31 मार्च होऊन गेलंय, मग आम्ही सेवा करू शकतो का, तर अवश्य करू शकता।
मनात तुमच्या 100% फक्त श्रद्धा हवी की मला ही सेवा करायची आहे. या सेवेला तुम्ही बसून बघा. तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे, जे काही तुम्ही त्रासातून चाललेला आहात त्यातून तुम्ही बाहेर पडायला नक्कीच मार्ग मोकळा होईल. काहीतरी तुमच्या मनात, तुमच्या जीवनात पॉझिटिव्हिटी नक्की अवश्य घडवून आणतील आपले स्वामी महाराज, कारण आपल्या पाठीशी उभे असतात म्हणून. आणि ज्यांना कोणालाही सेवा जर नाही जमली करायला, तेवढे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर काय करायचं, अतिशय सोपी, कुठेही करता येईल, कधीही करता येईल अशी येईल, कुठलेही तुमचे सुवेल सुतक असेल, मासिक पाळी असेल तरीही करता येईल अशी सेवा म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंही तुम्ही दिवसभर जप करू शकता. कुठेही उठता बसता, ट्रॅव्हलिंग करताना, जेवण करताना तुम्ही या नामस्मरणाला काहीही बंधन नाही, काहीही अटी नियम नाहीत. तर तुम्ही नामस्मरण केलं तरीही चालेल. आणि नाहीच जमलं तर अगदी तुम्ही 5 पारायण करा, 7 पारायण करा किंवा मग अगदी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी 1 पारायण केलं तरीही चालेल. फक्त संकल्पयुक्त सेवा करताय म्हणून तुम्हाला तेवढे दिवस मांसाहार आणि मद्यपान मात्र बंद ठेवायचे. ही सेवा पुरुष स्त्री कोणीही करू शकण्यासाठी कोणतीही बंधनं नाहीत. आणि उद्यापन वगैरे याचं काही नाही. ज्या दिवशी स्वामी प्रकट दिन सोहळा आहे त्या दिवशी 11 पारायण झाली म्हणजे तुमची सेवा इथे समाप्त होते. वेगळं उद्यापन वगैरे तुम्हाला करायचं नाहीये. तर प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करा आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक जण ही सेवा करेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.